सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवंत विश्वरूप दर्शन दाखवतायत आणि अर्जुन बघतोय आणि साहजिकच तो बघून वर्णन करतोय. त्यातलाच आता 16वा श्लोक आहे. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतो अनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. विश्वेश्वर म्हणजे सगळ्या विश्वाचा ईश्वर म्हणजेच परमात्मा. पण अर्जुन श्रीकृष्णाचा परमात्माच म्हणतोय म्हणून हे विश्वाच्या स्वामी, हे विश्वेश्वर असं म्हणता येतं. आणि तो काय बघतोय त्याचं अर्जुन वर्णन करतोय. अनेक बाहू दर वक्त्र नेत्रम म्हणजे अनेक बाहू म्हणजे हात, आणि अनेक म्हणजे अनंत शब्द वापरलाय पण इथे. नंतर पोट, अनेक पोट आहेत, अनेक तोंड आहेत, अनेक डोळे आहेत आणि सर्व बाजूने अनंत रूप आहेत. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की कसं काय दृश्य असेल ते, की अनेक हात, अनेक तोंड, अनेक पोट, अनेक डोळे, सगळ्या बाजूने अनंत रूप आहे असं तो म्हणतोय. की असं मी पाहतोय, असा तुमच्या ह्या विश्वरूपाला मी पाहतोय असं म्हणतोय. विश्वरूप म्हणजे विश्व व्यापून उरलेलं रूप ते विश्वरूप आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला आपला अंत दिसत नाही, मध्य दिसत नाही, आरंभ दिसत नाही. आता परमात्मा स्वरूपच आहे. परमात्म्याला अनादी अनंत येतो, आधी नाही, अंत नाही आणि मध्य नाही. कारण ती शक्ती आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यामुळे ती नाहीशी होत नाही आणि त्या परत जन्म घेते असंही नाही. त्यामुळे आरंभही नाही, मध्यही नाही, अंतही नाही. अशी दिव्य शक्ती रूप असलेलं आहे विश्वरूप अर्जुन बघतोय आणि ते त्याचं तो वर्णन करतोय या ठिकाणी. तो पुढे आणखीन वर्णन करतोय. 17वा श्लोक आहे आता. किरीटिनम गदिनम चक्रिणम च तेजो राशिम सर्वतो दीप्तिमंतम पश्यामि त्वां दुर्निरीक्षम समंतात दीप्तानदार्क द्युतिम प्रमेयम. संस्कृत शब्द जरा अवघड येते. म्हणतो मी आपल्याला, भगवंताला म्हणजे, की मुकुट घातलेला आहे, गदा आणि चक्र धारण केलेलं आहे, म्हणजे चतुर्भुज आहे. सर्व बाजूनी प्रकाशमान तेजाचा समूह आहे. ते सगळीकडनं तेजस पसरले. आता दिव्य शक्तीच आहे, परमशक्ती आहे, परमेश्वर आहे. त्या सगळीकडनं तेजाचा समूह आहे. प्रज्वलित झालेला अग्नी आणि सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त आहे. म्हणजे इतकं तेज आहे. धगधगता अग्नी कसं तेजस्वी वाटतो एकदम तसा, किंवा सूर्य प्रत्यक्ष खूप तेजस्वी आहे, त्यात काय प्रश्न नाही. पाहायला अतिशय कठीण आहे, पण एवढं तेजाने व्यापलेलं की ते डोळ्यांनी पाहणं शक्यच नाही. अर्थात अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती, पण तरी तो म्हणतो की ते पाहणं शक्य नाही असं रूप तुमचं, आणि सगळ्या दृष्टीने अमर्याद आहे असं रूप मी पाहतोय. म्हणजे अर्जुन बघतो आहे, पण तो स्वतः वर्णन पण करतोय. मत हे सगळ्या विश्वरूपाचं वर्णन अर्जुनाने जास्ती केलेलं आहे. थोडंसं संजयाने केलेलं आहे, काही ठिकाणी भगवंत पण बोललेले आहेत मध्ये, पण मुख्यतः हे सगळं अर्जुनानेच पाहिलेलं आहे रूप सगळं. त्याचं तो वर्णन प्रत्येक श्लोकामध्ये निरनिराळ्या पद्धतीने करतोय. आणखीनही हे वर्णन चालूच आहे. हे वर्णन ऐकल्यानंतर आपल्या कल्पनेच्या पलीकडचं हे लक्षात येते. कल्पनेत बसत नाही, जे आपण कल्पना करू शकत नाही. काय जे वर्णन केलं त्याप्रमाणे कसं दृश्य असेल, जी कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. आणि म्हणूनच त्याला विश्वरूप दर्शन म्हटलेलं आहे. विश्वरूप दर्शन मधलं सगळं वर्णन चाललेलं आहे. आणि म्हणून अर्जुनच वर्णन करतोय आता भगवंतांना, त्यांच्या सगळ्या रूपाचं वर्णन करून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतोय. 18वा श्लोक आहे. त्वमक्षरम परमं वेदितव्यम त्वमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. तो भगवंतांना म्हणतोय की तुम्ही कसे आहात, तर आपणच जाणण्यायोग्य परब्रह्म परमात्मा आहात. जाणण्यायोग्य म्हणजे ज्ञान मिळवण्यासारखं. ज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान ना. इतर ज्ञान त्याला अज्ञान म्हणतात भगवंत.
ते जाणण्यायोग्य म्हणजे परमात्म्याचं ज्ञान मिळवण्याचे जे आहेत त्या ज्ञानामधून म्हणजे परब्रह्म परमात्मा स्वरूप ते आपणच आहात असं भगवान अर्जुन म्हणतंय. नंतर म्हणते की आपणच या जगाचे परम आधार, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, जगाचे सगळ्यात महत्वाचा आधार तुम्ही सगळं निर्माण केलेलं आहे, तुम्ही सगळं चालवत आहे, तुम्हीच सगळ्याचे परम सर्वश्रेष्ठ आधार आहात. नंतर अनादि धर्माचे रक्षक. अनादि म्हणजे काय, ज्याला सुरुवात नाही. तर धर्म म्हणजे कुठलाच नाही, प्रचलित धर्म नाही, तर इथं मानव धर्म आहे अपेक्षित आहे. मनुष्याने कसं जगलं पाहिजे हा मानव धर्म आहे, जगात सगळीकडे मान्य आहे ते. तेव्हा ह्या मानव धर्माचे रक्षक आहात, की तुमच्यामुळेच मनुष्य धर्माचं रक्षण होतं आणि त्यामुळे माणसं चांगले वागतायत. आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात. सनातन म्हणजे अतिप्राचीन, ज्याला आधी अंत नाही असं, आणि अविनाशी आहे कारण शक्तिरूप आहे. तर आपण शक्तिरूप आणि अतिशय प्राचीन म्हणजे सगळ्या जगाचं प्रारंभाच्या आधीचे असे पुरुष आहात असं मला वाटतं, असं अर्जुन या ठिकाणी म्हणतो. पुढच्या श्लोकात तो आणखी वर्णन करतोय. 19वा श्लोक आहे. अनादि मध्यांतम अनंत वीर्यम अनंत बाहुम शशिसूर्य नेत्रम पश्यामि त्वाम दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदम तपंतम. अर्जुन म्हणते की आपण आदि मध्य आणि अंत नसलेले, आता परमात्मा शक्ती, त्यामुळे त्याला सुरुवात काय आहेच, पहिल्यापासून आहेच. मध्य पण नाही कारण कायमच आहे, आणि अंत पण नाही, संपणार पण नाही. म्हणून अनादि अनंत असलेली अशी जी शक्ती परमात्मा शक्ती आहे, तसे आपण आहात. अनंत सामर्थ्याने युक्त, कारण शक्तिरूपच आहे, आणि त्यामुळे अनंत म्हणजे न संपणारं सामर्थ्य आहे, कायमस्वरूपी असणार. कारण स्वरूप कायमस्वरूपी आहे, त्या सामर्थ्य पण कायमस्वरूपी, म्हणून अनंत सामर्थ्याने युक्त आहात. अनंत बाहू, बाहुनी काय हाताने पण काम करतो, त्या सगळ्या ब्रह्मांडाचं संचालन करण्याचं काम करतातच आपण सगळे, तुम्ही करतात. म्हणजे मग अनंत भाऊ अशा अर्थाने म्हटलेलं आहे, सगळ्या ब्रह्मांडाचं संचालन तुमच्या हातानेच होतंय सगळं, म्हणून अनंत भाऊ म्हटलेलं आहे. चंद्र आणि सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, तेव्हा चंद्र सूर्य म्हणजे अत्यंत तेजस्वी, आणि चंद्र म्हणजे एकदम सौम्य. दोन्ही गोष्टी आहेत, तुमच्या दृष्टीमध्ये तेज पण आहे, ते सगळं जगाला भस्म करून टाकेल, पण चंद्राची शीतलता पण आहे, की जगाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल, म्हणून दोन्ही नेत्र आहेत असं म्हटलेलं आहे. नंतर पेटलेल्या अग्नीसारखं मुख आहे म्हटलेलं आहे. म्हणजे अग्नी काय करतो, भस्म करतो. म्हणजे या जगामध्ये जे नको आहे, अनावश्यक आहे, दोषयुक्त आहे, ते सगळं नाहीसं करण्याचं सामर्थ्य असलेलं अग्नी रूप तुमचं मुख आहे. तुम्ही सगळ्यांना नष्ट करतात नको असलेल्या गोष्टीला, आणि आपल्या तेजाने जगाला तापवणार आहे, म्हणजे परिणाम करणार आहे, प्रभाव करणार आहे आपल्या तेजाने सगळ्या जगाचा प्रभाव. कारण परमात्म्याच्या तेजावरनं सगळं चाललेलं आहे, ब्रह्मांड जे चाललंय त्याला शक्ती कुठली आहे, परमेश्वराचीच आहे. म्हणून जगाने तेजाने जगाला तापवणार असं म्हटलेलं आहे. तर असे आपण आहात असं मला दिसतं, असं अर्जुन म्हणतोय. पुढे आणखीन पण वर्णन आहे, ते आपण नंतर बघू, आता इथे थांबू. हरि ओम.